नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो 7वी स्कॉलरशिप 2026 ला आलेला प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला ऍव्हरेजचा फॉर्म्युला वापरायचा नाही, काहीच करायचं नाही। बघितल्या आपलं उत्तर देता आलं पाहिजे। बघा पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊ, काय दिलाय? द स्कोर्स 623, 616, 618, 620, 617, 619, 622, 621 and x बरोबर। पुढे आर गिवन द ऍव्हरेज ऑफ ऑल दी स्कोर्स इज 620, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एवढे सारे जे स्कोअर्स आहेत यांचं ऍव्हरेज दिलंय आपल्याला, सरासरी दिली किती? 620। तर एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला विचारली, एक्स कुठे? इथं आहे। मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आता ऍव्हरेज म्हणजे काय असतं? ऍव्हरेज म्हणजे मधली संख्या असते। थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, ऍव्हरेज म्हणजे मधली संख्या असते आणि याचं जर निरीक्षण केलं तर सर्व संख्या आपल्याला क्रमवार दिसत। जर लावून बघितलं तर बघा कसं, 616, 617, 618, 19, पुन्हा 20, 21, 22, 23 बरोबर का? क्रमवार आहेत। मग कन्झिक्युटिव्ह नंबर असतील, क्रमवार नंबर असतील तर त्यातला जो मधला नंबर असतो तोच त्याचं ऍव्हरेज असतं। त्यांनी आपल्या ऍव्हरेज आधीच दिले किती? 620। मग बघा विद्यार्थी मित्रांनो, 620 जर ऍव्हरेज असेल तर ती कुठली असेल संख्या? मधली संख्या असेल, मिडल नंबर असेल। मग विद्यार्थी मित्रांनो, हा जर मिडल नंबर असेल, याच्या पाठीमागे काही संख्या असतील आणि पुढे तेवढ्याच संख्या असतील का? मिडल म्हणल्यावर इकडे पण तेवढ्याच आणि पुढे पण तेवढ्याच। टोटल संख्या किती आपण बघूया। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 किती संख्या आहेत? 9 आहेत। बघा त्यातली ही मधली। मग विद्यार्थी मित्रांनो, इकडे 4 इकडे 4 किती झाल्या? 9 झाल्या का नाही? मग विद्यार्थी मित्रांनो, 620 च्या अलीकडे 4 असणार बघा, 1 2 3 4, पुढे पण 4च असणार, 1 2 3 4। हे समजून सांगण्यासाठी वेळ लागत आपल्याला। बघा 620 च्या आधी कोण आहे? बघा 619, हे कटली। पुन्हा 619 च्या आधी 618 बरोबर, पुन्हा हे कटली। पुन्हा 617, पुन्हा 616। आता विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागची संख्या संपल्या, आता पुढे बघू। 620 च्या नंतर 621 आहे, कटली। 622 लगेच आहे, कटली। पुन्हा 623 आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेवटची संख्या x आहे। आता राहिलीच एक संख्या म्हणजे काय असणार? x असणार। आता विद्यार्थी मित्रांनो, 623 च्या पुढे काय असणार? 624। विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर काय असणार? 624। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर असणार। धन्यवाद।